नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. महाशिवरात्री दिवशी काय करावे? 1. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठा. शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या 2 तास आधी उठावे. 2. ध्यान करावे व त्यानंतर संकल्प करा. आपले विचार दैवी प्रसंगाशी एकरूप करा. त्या दिवशी कोणाचेही वाईट चितू नका. 3. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घालू शकता. 4. ब्रह्मचर्याचे पालन करावे. 5. उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा. तुमची तब्येत जर ठीक नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. तुम्ही फक्त पूजा करू शकता. 6. ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा. 7. बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे. 8. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध देखील अर्पण करू शकता. 9. धोत्र्याची फुले, पांढरी मुकुट फुले, बेलपत्र, फळे शिवलिंगाला अर्पण करा. 10. गुलाल व चंदनाने शिवलिंगाची पूजा करा. 11. निशिता काल 4ही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा. 12. या दिवशी आवर्जून कवट खावे. 13. व्रत विशिष्ट पदार्थासह फळ, दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करून हा महाशिवरात्रीचा उपवास करावा. 14. पूजा करताना नेहमी डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा जेणेकरून तुमचे सगळे केस झाकले जातील. अशा प्रकारे तुम्हाला ओढणी तुमच्या डोक्यावर घ्यायची आहे. महाशिवरात्रीला हे करू नका. शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये. भगवान शंकराला तुळशीचे पाने अर्पण करू नका. 3. काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. 4. शिवलिंगाला सिंदूर, कुंकुम अर्पण करू नये. 5. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. 6. केतकीची फुले वाहू नयेत. 7. मांस, कांदा, लसूण यांचे सेवन या दिवशी करू नये. 8. तंबाखू किंवा दारूचे सेवन करू नका. 9. गहू, तांदूळ आणि डाळे, मसाले आणि तेलकट पदार्थ या दिवशी खाऊ नयेत. 10. शिवलिंगावर बेलपत्र वाहताना ते तिन्ही पाने व्यवस्थित असलेली वाहावे. तुटलेले पान किंवा 2 पाने असलेले बेलपत्र अर्पण करू नये. तुळशी वृंदावन किंवा तुळशीपाशी शिवलिंग स्थापन करू नये. धन्यवाद.